एका कढईत एक तेजपान, अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 चमचा धने, 1/4 टेबलस्पून जिरे, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा खसखस आणि आता हे सगळे मसाले मंद आचेवर भाजून घ्यायचे। आता हे भाजून झालेत, याला थंड होऊ द्यायचे आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचे। आता हे मसाले थंड झालेत, मी मिक्सरमध्ये याला बारीक करून घेते। आता हे बारीक करून झालेत, हे काढून घेते आणि याच मिक्सरच्या पॉटमध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा अद्रकचा तुकडा, आता हे पण बारीक करून घ्यायचं, हे काढून घ्यायचं आणि आता यात मोठ्या साईजचा एक कांदा, तोही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। कांदा फिरवून झाला आहे, तो काढून घेतला आहे। आता 1 टोमॅटो आणि 7 ते 8 काजू, हे पण अगदी बारीक करून घ्यायचे। आलू मी उकडून घेतले, त्याला फोर्कने असे थोडेसे छिद्रे करून घ्यायचे, म्हणजे मग मसाला नंतर आतपर्यंत जातो। आणि जर असं वाटत असेल की आलू थोडे मोठ्या साईजचे आहे तर त्याचे 2 भागही करू शकतो आपण, म्हणजे मग छोटे करू शकतो आपण त्याला। आणि सगळ्यांना मी फोर्कने छिद्रे करून घेतले। कढईत तेल घेतलं 3 चमचे आणि त्यात आता हे आलू शॅलो फ्राय करून घ्यायचे, म्हणजे थोडासा कडकपणा येतो आलूला। थोडासा रंग बदलेपर्यंत आलू परतून घ्यायचे तेलावर। आता आलूंचा रंग बदलला आहे, हे काढून घेते मी। काढून घेतलेलं गरम आहे तर यावर मी थोडंसं मीठ घालून घेते, म्हणजे मग चवीला आणखी छान लागतात। आणि ज्यात आपण आलू तळून घेतले होते त्याच तेलात बारीक केलेला कांदा घालून घ्यायचा, तेच तेल आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे। कांदा परतत असताना त्याच्यात आलं आणि लसणाची जी पेस्ट करून घेतली आहे ती घालून घ्यायची आणि आता कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला आहे, त्यात जी टोमॅटो आणि काजूची पेस्ट करून घेतली आहे ती घालून घेतली आहे आणि आता ही पण परतून घ्यायची आहे। मसाला परतत असतानाच त्यात थोडीशी हळद, 1 चमचा तिखट, म्हणजे चवीनुसार तिखट, अर्धा चमचा धन्याची पावडर, कारण धने आपण बारीक पण केलेत, अर्धा चमचा गरम मसाला आणि आता हे सगळं छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। आता मसाला परतला गेला आहे, जो मसाला अगोदर बारीक करून घेतला आहे, धने आणि बाकी सगळे मसाले जे कोरडे बारीक करून घेतले होते तेही मी यात घालून घेतले आणि आता याला आणखी 1 मिनिट परतून घेतलं आणि मग आता यात पाणी घालून घ्यायचे। ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये हे सगळं बारीक केलं होतं त्यात थोडंसं पाणी घालून ते घालून घेतलं आणि आता गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचे। ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपल्याला गरम पाणी घालून ॲडजस्ट करून घ्यायची, गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। आता ही कन्सिस्टन्सी मी ॲडजस्ट करून घेतली आहे पाणी टाकून। आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, थोडंसं मीठ आलूंना पण लावलं होतं तर त्याचा थोडासा अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे। आणि आता जे आलू परतून ठेवले होते ते यात घालून घ्यायचे। आता हे मसाल्यात एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचे। फोर्कने जे छिद्रे केले त्याच्यामुळे मसाला छान आतपर्यंत जाईल। झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट आता मी भाजी उकळून घेतली आहे, तर दम आलू बिलकुल रेडी आहेत। वरती तेल दिसत आहे, म्हणजे भाजी रेडी आहे।